निश्चितच पोगाव संघासाठी खास आकर्षण राहिलं आहे. या ठिकाणी आपण पाहिले तर प्रत्येक षटकारासाठी 500 हॅट्रिक षटकाराचे मारले तर 3000 आणि हा सामना जर जिंकला तर दुपारची मेजबानी जहानमान पोगाव बी या संघास दिली जाईल सन्मान्य भावेश वारे यांच्या माध्यमातून. यस आपण पाहिले तर सुजितसाठी आपण पाहतोय की कारिवलीचे सन्मान्य निलमजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सुज स्पॉन्सर झालेले आहेत. क्या बात आहे. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवणं गरजेचं आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि प्रत्येक जण जीवापार तिला जपतोय आणि पाहतोय आपण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जे खेळाडूला हवं आहे ते मात्र देताना पाहायला मिळत आहेत. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण बक्षिसाचा वर्षाव होईलच, कारण की पोगाव बिंग खूपच चांगला एक लोकप्रिय संघ आपण पाहतोय. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय खेळाला सुरुवात होते. तर निश्चित आमचे निकटवर्तीय मित्र मनोहर गोळी यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा देत आणि खास निंबोली टीमला शुभेच्छा दिलेत. निंबोली 40+ टीमचे ते संगणक आहेत आमचे खास मित्र मनोहर दादा. पहिला चेंडू आडव्याटण्या फटका पाहतोय आपण मेडिकेट अशाकडे डीप पण चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्यापूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. पोगाव टीम ही आपल्या नवदूत खेळाडूंना प्रमोट करते, त्यांनाही घडवण्याचा इथं काम केलं जातंय. खास करून विचार केला त्या स्पर्धेमध्ये तीही टीम उतरलेली आहे. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. चांगला फटका आहे पण हवे तसे तसे कुठेही नाहीये. एकडे चेंडू मात्र सीमा पार आलाय हा चौकार. ती पत्र असताना निंबवली विपक्ष पोगाव बी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग करताना पाहतोय आपण. याच पात्र हा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे प्रयत्न केला होता झेल टिपण्यात पण चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल दर्शन कंप्लीट करतोय. अतिशय शांत वातावरण पाहतोय आपण आणि इथून निश्चित ज्या प्रकारे अपेक्षा आहेत की पोगाव बी संघ कशा प्रकारे प्रदर्शन करेल आपल्याच होम ग्राउंडवर. रेटामध्ये विकेट गोलंदाज सज्ज होताना सफल झालाय. रॉकीचा हा चेंडू पाहतोय आपण स्कोरलेकडे चांगलं क्षेत्ररक्षण काहीतरी धाव वाचवतोय आपल्या टीमसाठी. मूर्ती लहान पण कीर्तिमान एक छोटासा बॅटर पाहतोय आपण. एक सपाटस लयमध्ये येताना धावसंख्या 7 बिनबाद. क्रिश गेल कधी येईल. गेल आडव्याटण्या फटका ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना आपण पाहतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केला जाईल. हळू धावसंख्या पुढे सकते ती बिनबाद 8. यानंतर जो सामना जिंकेल त्या टीमला मात्र फाईट करावी लागेल कारिवली टीम सोबत. कारिवली टीमनी कुठं जायच नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. पॉइंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्या 9 बिनबाद. एक सुरुवात जर पहिली आपण तर निश्चित चांगली सुरुवात म्हणता येईल.
आदरणीय हनुमान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्वागत आहे आपलं. चांगली लढत तिथं मात्र पाहायला मिळेल काय सामना कशा प्रकारे होईल हे भाकीत करणं योग्य नाही आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. चला आपण सराव थांबवायचे आहे, कारण की त्यासाठी आपण फक्त 4 षटक सामना का खेळवतोय या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक टीमच्या खेळाडूला आणि कॅप्टनला. हा बॉल काय घडलंय, अराउंड द लेग दांडी गुल. विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला धक्का बसलाय पोगाव टीम बी ला. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना आता मात्र पाहतोय आपण. मनोर येते नवीन बॅटर खेळपट्टीवर. हलक्या पावलांनी पावलं टाकत पाहतोय आपण. एक संघ अडचणीत आलाय, कारण की पहिल्या विकेटचं पतन. आणि टोपण नाव जर पाहिलं पण मनिया सुर्वे. क्या बात आहे. मनिया सुर्वे येतोय खेळपट्टीवर. एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे पाहतोय आपण आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. गावातले प्रत्येक व्यक्तिमत्व इथं मात्र पाहतोय आपण व्यासपीठावर आहे. आणि मनिया कशा प्रकारे बॅटिंग करेल. स्टाईल खूप छान वाटते. ओ परफेक्ट यॉर्कर. मनिया जसं आला तसंच मनिया परत जाईल. कुठलाही उत्तर न होता. बॉल टाकल्या गेलं. मी तर म्हणेन की मनोज दादा की बॉल ऑफ टुर्नामेंट, डिलिव्हरी ऑफ टुर्नामेंट. काय हा परफेक्ट यॉर्कर, कुठल्या प्रकारे उत्तर न होतं या चेंडूवर पाहतोय आपण. मण्या मात्र परतीचा प्रवास केलाय. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र कल्पेश उमराटकर येतोय. सभी आएंगे लेकिन गेल कब आएंगे ये किसी को पता नहीं है. गेल की एंट्री होंगी लेट तो भी होंगे ग्रेट. टीमच्या कॅप्टनला मी विचारलं होतं की पोगाव ए मधून आपण पोगाव बी मध्ये आलात, डिमोशन झालं, पण त्याचं म्हणणं आलं की आम्ही बॅटिंग करणार. जर गेल आला तर त्यासाठी कल्पेशसाठी सागर पाटील कडून तब्बल 1000 रुपये प्रति षटकाराला. क्या बात आहे कल्पेश, ही संधी आहे दादा, संधीचं सोनं करून घे. योग आहे. ओहो, इथं मात्र हवेत आहे आणि जेलबाद. या स्पर्धेतली पाहतोय आपण तिसरी हॅट्रिक. पहिला हॅट्रिक वीर आकाश वारगडे, दुसरा हॅट्रिक वीर पोगावे टीमचा सुदर्शन यांनी चक्र सोडलं होतं. आणि आता मात्र पाहतोय आपण की निंबोली टीमचा राजा हनुमान पाटील साहेबांचं आगमन झाले. या दादा राजा गोळवी नो डाऊट चांगल्या चांगल्या बॉलरला सुद्धा तो ठेचून काढतोय. आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर निंबोली गावामध्ये जर पाहिलं आपण राजासारखा कोणीच नाही आहे. इज द ग्रेट. राजाच्या नावावर या स्पर्धेतली पहिली आणि स्पर्धेतली तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज तिसरा ठरलाय आणि 333 रुपयेचा मानकरी बनलाय. निलेश पाटील दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिकला, षटकर हॅट्रिकला आणि विकेट मेडन ओव्हरला सुद्धा 333. त्यांचे खजिनदार बसले त्यांच्या जवळ. लगेच झाले की लेखाजोखा प्रत्येक. यस, धावसंख्या आपण पाहतो की इथं मात्र निश्चित धावसंख्या 9. यावेळेस पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल आता बाउंड्री लाईन कडे. सरळ सीमा पार आला ह्या चौकार. धावसंख्या या चौकाराने पुढे सरकते ती 13. पोगाव
बी टीमची नादुस्थिती पाहतोय आपण. 13 धावसंख्येवर 3 बाद. चांगला चेंडू परफेक्ट राजा गुळवी यांचा पाहतोय आपण. काय उत्तम गोलंदाजी करताना हाय क्वालिटीचा बॉलर पाहतोय आपण. आणि हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल की नाही, की मात्र पराभव स्वीकारेल पोगाव बी संघ. 1 रुपया कम नाही आणि जास्त पण नाही. 333. यावेळेस पात्र पाहतोय की आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कड येऊन गलीकडे चेंडू गेला होता आणि एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट धावसंख्या 14. धावसंख्या पाहतोय आपण 14. 3 बाद. छकडेवाला सन्माननीय संदेश पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. या दादा, एक लोकप्रिय नाव भिवंडीमध्ये. स्वागत आहे आपलं. विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय रोहिदास म्हात्रे दादांचं आपण पाहतो की व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली 14 आहे. षटक समाप्त झाले 2 षटकीच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 7 धावाची सरासरीनं, मामूली सरासरी म्हणता येईल. बॅटर डावखुरा सज्ज होतोय खेळण्यासाठी प्रफुल्ल. गोलंदाज शुभम गुळवी. अजून एक चांगला ऑलराऊंडर निंबोली टीमचा पाहतोय आपण. 2 दिग्गज या टीममध्ये, शुभम आणि राजा. केवणी दिवे म्हणजे भिवंडीचा लडका अवक्या आणि वीरताने दापोडे. यावेळेस पात्र हा फटका अतिशय अप्रतिम आहे. हाय क्वालिटीचा फटका. चेंडू जाईल कार. वारे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रति षटकाला 500 रुपयाची रोख रक्कम आहे. यस. आणि षटकार हॅट्रिक मारली तर भावेश वारे दादा यांच्याकडून तब्बल 3000 रुपये दिले जाईल प्रति षटकाला. त्यामधून एक आलाय. बॅटर पाहतोय प्रफुल्ल. चांगला हा फटका सजवला होता. व्हाईट लॉंग अँड बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावेसाठी. इथून मात्र धावसंख्या पाहतोय आपण 3 बाद 20. प्रत्येक षटकाराला भावेश वारे यांच्याकडून 500 रुपये दिले जाईल. आणि जर पोगाव बी टीमने पहिला सामना जिंकला तर दुपारची मेजवानी भावेश वारे दादाकडून प्रत्येक खेळाडूला जेवणाची मेजवानी. यावेळेस मात्र पाहतोय की आपण निश्चित चांगला चेंडू होता. टपापल्याचा किंचित थोडासा झपकन बाहेर वळणारा चेंडू होता. चांगली वापसी करतोय. कमबॅक चांगला पाहायला मिळाला शुभम गुळवी या बॉलरचं. डावखुरा बॅटर्स प्रफुल्ल सज्ज होताना क्षेत्ररक्षण तोच, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. एक जवळपास कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. कडक केडीके कडक 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 ठोकलाय हा हवाई फायर षटकार. भावेश वारे साहेब यांच्याकडून अजून एक षटकार साठी 500 रुपये आलेले आहेत. दादा कधी कधी आता भावेश वारे दादा इथंच आहेत म्हणून आपण सांगू शकत नाहीये, कारण की आयोजक कमिटीमध्ये खूप मोलाचे योगदान देणारे भावेश दादा आहेत आणि त्यांनी प्रति षटकाराला 500 रुपये. जर षटकाराची हॅट्रिक कुठल्या बॅटरनी मारली तर 3000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. काय क्लास बॅटिंग करतोय आपण. ज्या प्रकारे बॅटर इथं मात्र तुटून पडलाय प्रफुल्ल. पहिले धीमी बॅटिंग, त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये 2 मोठे षटकार ठोकले आणि षटकाराची हॅट्रिकला सुद्धा आमचे दानशूर व्यक्तिमत्व पहिल्या चेंडूपासून ज्यांनी बक्षीस लावले 333 रुपये. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक की मात्र विकेट मेडन षटक हाताळले गोलंदाज त्याला पण हा बक्षीस लागू होईल. झकास अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंगचं नमुना पेश करताना इथं मात्र डावखुरा बॅटर प्रफुल्ल. अजून एक हा प्रहार चांगला आहे. ड्राईव्ह केले, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तिथं मात्र खाली एरिया, खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार आलाय हा नेत्रदीपक चौकार. खूप मोठे मोठे कलाकार आहेत. पाहतो सातत्याने आपण. कधी कोणी काय करेल भिवंडीकर हे सांगू शकत नाहीये. आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तर मी म्हणतो गोरसे गाव इज द ग्रेट. पलटी फटका, वा भाई वा, सुंदर सुरेख अप्रतिम
अफलातून A1 क्वालिटीचा आला ह्या चौकार. करारी जवानी कुंवारी हूँ मीठी बी संघ का खेळतोय माहितीये का? पोगाव 8 टीम मध्ये एक जागा साप दिसते. डावकुऱ्या त्याचा बॅटर त्या टीमकडे नाहीये, पण दावेदार फुल करतोय इथं पेश 8 टीम मध्ये. प्रफुल काय बॅटिंग करतोय, क्लास. सागर सागर पाटील आता मात्र विचार करावा लागेल की 8 टीम मध्ये या खेळू जागा बनेल काय. डावखुरा बॅटर आहे, काय क्लास बॅटिंग करतोय. आणि सागरने होकार दिलाय की जेव्हा 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 पोगाव टीम असेल हा बॅटर सोबत असेल. क्लास बॅटिंग. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पाचीचा प्रश्न पण इथं मात्र आता फमी मोमेंट. खराब खराब क्षेत्ररक्षण. आणि इथं मात्र काय फनी मोमेंट आहे. चेंडूला धावपळ. हे बघा अजून चांगला संघ. फनी मोमेंट. खुशी हो का माहोल. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतोय आपण. कधी कधी सकाळचे असे फनी मोमेंट होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. तो चेंडू नसून तर तो ससा आहे जणू काही, आणि त्याला पकडण्यासाठी घोडदौड चालू होती मैदानाच्या आतमध्ये. यस यस, खूप छान आपण उल्लेख केला. आपण जेव्हा शिकारीला जातो ना तेव्हा मात्र सशाची अशीच पाठीमागला ना अशी धावपळ करतो आपण. इकडून तिकडं इकडून तिकडं. वा बाई वा. इकडे तिकडे चोईकडे. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 37. या षटकामध्ये किती धावा? 23. ग्रेट बॅटिंग प्रफुल. आमचे धुमाल सर नेहमीच सांगतात गजा नाही तो मजा नाही. आणि पोगावचा गजादा नेहमीच स्पोर्टचे दुकान आहेत. निश्चित किरण पाटील शाखा प्रमुख. आणि हा हो, सकाळी दादा सकाळी टॉस करतो माझ्यासोबत होता. आणि सकाळी त्यांना मग एकच उपमा दिली की दादा तू सकाळी रात्रभर किती भांडण कर, पण सकाळी चेहऱ्यावर हसणं पाहिजेत. आणि ते दाखवलंय. आणि आयुष्यामध्ये दुसरं काय घेऊन जाणार आहे. ज्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य नसतो तो माणूस बघा कसा दिसतो. ज्याची चेहऱ्यावर हास्य आहे ना, प्रेमात पडतो कुठल्याही व्यक्ती त्याच्या. चर्चा चालू राहणार. पण जाऊया आता मात्र क्रिकेटकडे. आपण चांगला सामना पाहायला मिळेल काय. निंबोली टीमचे 2 धमाकेदार खेळाडू आपण अक्षरमध्ये पाहतोय. राजा गुळवी नो डाऊट खूप मोठी क्षमता आहे. शुभम गुळवी सारखा एक दिग्गज. धावसंख्या 37 पाहतोय आपण. यावेळेस मात्र निश्चित प्रश्न विचारला गेला पाहतोय की आपण अपील पेटवून लावताना इथं मात्र हे खेळ फिट आहे पाहतोय आपण. ॲडम गिलक्रिस्ट सचिन तेंडुलकर सरांची आठवण झाली. ज्या प्रकारे स्वतःहून मात्र खेळाडू मैदान सोडतोय. वा भाई वा. मन जिंकली बॅटिंग करताना. मन जिंकली आता मात्र मैदान सोडताना. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना निकेश शेळके येतोय. अजून मात्र गेलची एंट्री झाली नाही. असं वाटतं की गेल कॅप्टन आहे पण आपल्या सहकार्याला संधी देतोय. गेल दुसऱ्या वेळेस जर माझ्यासोबत आला तर विचार करून ये टॉस करायला. कारण बोलावं लागतं मित्रा. ते म्हणतात ना मराठीत, जो बोलत नाही त्याचं सोनं खपत नाही, जो बोलतो त्याची माती पण खपून जाते. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, कुठं पण जा, बोलणं माणसाला येणं गरजेचं आहे. टाळ्यांचा आवाज स्वागत करताना पाहतोय. धावसंख्या 37. 4 बाद. तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. नवीन बॅटर खेळपट्टीवर निकेश शेळके येतोय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केली. अंतिम षटक गोलंदाज हाताळतोय तो म्हणजे नयन. आडव्या बॅटने फटका. मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. बघा किती मोठं प्रेम असते गावाच्या क्रिकेटवर. व्यासपीठावर पाहुणे आहेत तरी सांगतात सिंगल नको, डबल 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 डबल. हे फरक पडते. किरण पाटीलला खूप टेन्शन आहे सध्या तरी पाहतोय आपण. शाखा प्रमुख आमचे आदरणीय पोगावचे. यस, हे सांगून पण फायदा नाहीये. सज्ज होताना गोलंदाज रट्ट्या मोडतो. विकेट मारा करतोय गोलंदाज नयन. ओहो, हा फटका सजवलाय पण क्षेत्ररक्षक तिथं मात्र उभा आहे. आणि चांगलं झेल कंप्लीट केलंय. अपेक्षा आहे की गेल कधी येईल. वाह.
शाखा प्रमुख पाहतोय आपण विजय उमराडकर साहेब सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पाहतोय की आपण त्याचीच पार्टनर असो इथं मात्र किरण पाटील यस गेल आलाय. यूट्यूबला जर लोक बघत असतील बघा क्रिकेट प्रेमी हे गेल कुठून आला, हे वेस्ट इंडिजचा गेल नाही आहे मित्रांनो, हा पोगावचा गेल आहे. क्या बात आहे, मरता क्या न करता आता आले मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल, ज्याच्या नावाचा कधीपासून दबदबा आहे, बोलबाला आहे. पाहूया या नावासाठी आणि आपल्या या अस्मितेसाठी किती खरं उतरतोय. बॅटर विवेक आहे खास. पण भिवंडीमध्ये बरेचसे क्रिकेटला विदेशी नाव देण्यात आलेले आहेत. काल आपण हेडनची उपमा केली. संदेश सतीश पाटील म्हणजे सर्वकांचे लाडके आदरणीय बच्चा साहेबांचं आगमन होतोय. चाविंद्रा गावाचे समाजसेवक आहेत दादा आपण या व्यासपीठावर, कारण की आमचे आयोजक प्रत्येक गोष्टीवर खूप बारीक लक्ष ठेवून आहेत, कुठले पाहुणे कुठे आहेत आणि त्याच्याच माध्यमातून आम्हाला ही माहिती देतो की आपण व्यासपीठावर यायचे. दादा या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सज्ज होताना आता मात्र विवेक म्हणजेच गेलची आठवण करून देईल का हा बॅटर. स्टाईल त्याच प्रकारे आहे आणि फटका पण त्याच प्रकारे पाहतोय आपण. आल्या पावली हा फटका सजवलंय, चौकाराने खातं उघडतोय विवेक म्हणजे गेल. क्या बात आहे. गावचे समाजसेवक उद्योजक आणि नेहमीच जर्मन पोगाव टीमवर खूप मोठं त्यांचं शाबासकीचा हात असतोय. खूप मोठी मदत त्यांच्या माध्यमातून नेहमीच मिळते असे आमचे सन्माननीय सतीश पाटील दादांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. निश्चित जर विचार केला आपण लोकप्रिय नाव त्यांचं बच्चा दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहुणे येतील आजच्या दिवसामध्ये, कारण की शेवटची आपण काही क्षण पाहतोय. आणि भावेश बारे दादांचं आगमन, प्रति षटकाला त्यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम आहे. आतापर्यंत किती मारले? 2 मारले. हा चेंडू चांगला होता. प्रश्न विचारले, बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता आणि विवेक एक सिंगल कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 43. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे पाहते आपण. आणि 44 धावाचं आव्हान उभं केलंय. निश्चित निंबोली टीम जी आहे ती म्हणजे आमचे निंबोली गावचे मंजा भाई यांचा तो संघ आहे. हे बघा, जो पण आम्ही नाव पुकारतोय आम्हाला आयोजक कमिटीची मेंबर्स सांगतात, त्याच नावाने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय. वेलकम. निश्चित भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि कारोली गावाचं एक टेनिस क्रिकेटची गाईड म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे एक हुकमे इक्का म्हणून ज्याचं नाव आपण घेतोय असे नीलम नाईक दादांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिले आपल्या टीमला तो भेटताना पाहतोय. दादा आपण या इकडं. आणि 1000 रुपये आलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये षटकरासाठी. मला वाटतं की कॉमेंट्री बॉक्समध्ये आले आहेत काय कॉमेंटरसाठी? यस. कारण की खूप काही बक्षीस लावले जाते, पण कॉमेंटर लोकांचा क्वचित लोक विचार करणारे आहेत. तर मित्रांनो मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडीचा बुलंद आवाज आमचे खास मित्र मनोज ठाकरे साहेबांना. धन्यवाद पवार सर. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये घरेलू टीम आपल्याला पाहायला मिळते. ध्यानमन पोगा बी वर्सेस पाहतोय निंबवली. ही टीम सन्माननीय निलमजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारोली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व, तसेच 40+ आपण जर पाहिलं तर एक चांगलं ऑलराऊंडर आपण पाहतोय सन्माननीय निलमजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तसेच आपण व्यासपीठावरती पाहतोय
या ठिकाणी पाहतोय उपस्थित सर्वांचे लाडके बच्चा अर्थात सतीश पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित झालेलं आहे. या गावावर त्यांचं नितांत प्रेम नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हाही कुठलाही छोटासा का होईना कार्यक्रम असो त्याच्यासाठी त्यांचा हात खूप खुल्या मनाने मदत करतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एजी स्पोर्ट निंबोली संघाचे एक स्फोटक फलंदाज आपण पाहिलं तर सन्मान्य विजयजी गुलवी हे सुद्धा उपस्थित आहेत. एकाच इव्हेंटमध्ये 250 मारण्याचा त्यांचा विक्रम आपल्याला पाहायला मिळतंय. असे सर्वांचे लाडके विजयजी गुलवी यांना सुद्धा आपण पाहतोय. तसेच या ठिकाणी निंबोली संघास सुवर्ण संधी आहे की रुपेशजी गुलवी साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अग्रराजा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय रुपेशजी गुलवी साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारास आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं आहे. सलग 4 दिवस आपण पाहिलं तर हे क्रीडा मंच पाहुण्याने खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मुमेंटला आपण पाहतोय त्यांचा स्वागत सन्मानही केला जातोय. कारण आपल्या संस्कृती म्हटलेलं आहे की अतिथी देवो भव आणि त्या युक्तीप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं जतन केलं जाते. आपण पाहतोय 48 धावा जमून या ठिकाणी 44 धावांचं 43 धावा जमून 44 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केले गेलं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली बी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी फाईट करत असताना धावा चेस करेल का हे येणारा काल उत्तर देऊन जाईल. बट दोन्ही गाव आपण जर पाहिलं तर शेजारी आहेत, गाव बंधू आहेत आणि जेव्हा जेव्हा शेजारील गाव असो किंवा देश असो त्याच्यामधलं द्वंद्व युद्ध आकर्षण ठरतं पूर्ण विश्वाचं. तर पाहूया भिवंडी वाशिमसाठी ही एक मेजबानी निश्चित राहिली गेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये खूप एन्जॉय केलं, खास करून पोगाव ग्रामस्थांनी. आपली घरची पोरं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत, घरची खेळपट्टी आहे आणि घरची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी खूप एन्जॉय केलं गेलं. आणि यासाठी सुद्धा आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबोली संघाचा 40+ एक स्फोटक फलंदाज 50चा बादशाह ज्याला म्हटलं जातं असं विजयजी गुलवी साहेब सुद्धा त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. त्याचबरोबर बॉल स्पॉन्सर आपण पाहू शकता सन्माननीय सुदामजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती. भुल्या खेळाकडे गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय, सज्ज होते. पहिला चेंडू चांगला खेळून काढला गेलाय, परंतु त्याहून अधिक या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. क्या बात आहे. धावा किती बनवल्या यापेक्षा धावा किती वाचवत आहे हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मन्या सुर्वे मनावर. निश्चित आपला गाव गल्लीमध्ये आपण आपल्या टोपण नावाने जास्त फेमस असतो, तसाच मनोहर नाव आहे, परंतु मन्या सुर्वे या नावाने फेमस आणि फोकस असा हा खेळाडू क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. आणि या पूर्ण स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट चेंडू त्याच्या माध्यमातून खेळण्यात आला. बॉल ऑफ द आपण पाहिलं तर टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार एवढा चांगला परफेक्ट यॉर्कर आपल्याला तो चेंडू पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू यावेळेस बिग हिट जरूर घेण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र पाहतोय डावी सोडून जातोय. व्हाईट बॉलचा या ठिकाणी केला जातोय इशारा. स्थानिक खेळपट्टी असते, घरचा मैदान असते, त्यावेळेस कुठेतरी प्रेशर ग्रामस्थांचा निश्चित असतो, ज्यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु याच्याही प्रेशरला मात्र हँडल करत असताना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असतं. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्या बात आहे. पुन्हा एकदा निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या 2. पुढील चेंडू पाहूया टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते सलामीची जोडी शुभम आणि अजय. यावेळेस वाड बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाज बाद होते बॉलच्या स्वरूपात. अतोनात प्रेम पाहायला मिळते. आपण सलग 4 दिवस त्यांच्या नावाची गाण्याची धून आपण पाहतोय. कारण मित्र हो, तुमच्या नावाचा बोलबाला नुसतंच होत नाही आहे, त्याच्या मागे तुमचं दडले असतं कर्म, आणि तीच आपल्याला पाहायला मिळते. प्रतिक्रमा या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेस फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सचिन.
क्या बात आहे. क्रिकेटचा देव आपण मानतोय असं सन्माननीय सचिन रमेश तेंडुलकर त्याच नावाचा हा खेळाडू. एकाच नावाचे लाखो लोक असतात मित्र हो, परंतु ज्याच्या कर्मामध्ये दम असतो तोच आपल्या नावाचा दमखम या समाजामध्ये टिकून ठेवू शकतो. यस, या ठिकाणी पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय पण बॅटची हलकीशी कडा शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या 3. चांगली गोलंदाजी कल्पेशाची पाहायला मिळते. आपल्याकडे धावा वाचवण्यासाठी 44 आहेत प्रति षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. यानंतर केवनी दिवे वर्सेस वीर तानाजी दापोडे ही मॅच मित्र पाहायला मिळेल. दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. विजय विजेता सामना झाल्यानंतर तो सामनाही आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव खुलून फटके मारून देत नाही, कारण पहिला ओव्हर जर विचार केला तर पॉवर प्लेचा आहे आणि त्याच्यामध्ये पॉवरफुल आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि एकच गडी बाद केलेला आहे. कल्पेश दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं. विचार करण्यास भाग पाडलं गेलं आहे आई वज्रश्री निंबोली संघास. यावेळेस वड बॉल, क्या बात आहे. जागते राहूचा आदेश देत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, आपण पाहिलं सलग ज्याच्या नावाचा या ठिकाणी धून वाजत होती असं महान व्यक्तिमत्व, गोड माणूस आपण पाहतोय. त्यांचं या ठिकाणी शुभागमन सन्माननीय सुनीलजी गरज साहेब या मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपल्या या महेश बार्शी स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज साऱ्यांना सुनील भाऊ घरची लागले गोडी, भाऊची लागले गोडी, सुनील भाऊची लागले गोडी. 4 लक्की नंबरची त्यांची आहे इनोवा गाडी, इनोवा गाडी भाऊची आहे इनोवा गाडी. कुणाचा नाही गुलाम त्याला हाय सलाम, दमलय हाय नावात. कुणाचा नाही गुलाम त्याला हाय सलाम, दमलय हाय नावात. अरे असा वेलकम वेलकम. गोल्डमॅन सुनीलजी गरज साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मुकुंद फार्म हाऊसचे प्रॉपरायटर, क्या बात आहे. या विभागामध्ये एक चांगला सुसज्ज असा फार्म हाऊस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि या गावावरती आपण पाहिलं तर खूप प्रेम त्यांचं पाहायला मिळतंय. आणि खास करून या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांची मोलाचे सहकाराची 7 हात आपल्याला पाहायला मिळते. असं गोड व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. आज मेगा फिनाले फायनल दिवस या टुर्नामेंटचा, याची देही याची ढोला पाहण्यासाठी आजच्या दिवसाचा सोहळा अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस अल्पेश येतोय. पहिला चेंडू, क्या बात आहे. व्हॉट अ डिलिव्हरी. खडे खडे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न. जसं नेहमी आपण म्हणतो ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि पायामध्ये फुटवर्क क्रिकेटसाठी जरुरी असतं, गरजेचं असतं आणि इथं मात्र आपण पाहतोय ते दिसलं नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव जे या ठिकाणी होते सांगता. अल्पेश एक चांगला गोलंदाज शैली दर्शवतय, दाखवतय दमखम. पुढील चेंडू यावेळेस सुडावलाय. वाड शॉट, वाह वाय वाह. चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या कमी होती आणि हा मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने एखाद्या मृत मॅच साठी संजीवनी भरणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 10 कदम 10 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कमर कसून गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु थोडासा खराब चेंडू, उत्तम प्रहार आणि त्याच्यातून निघाला मोठा षटकार. पाहूया नेक्स्ट चेंडूसाठी पुन्हा एकदा टर्न होते, वळतोय अल्पेश.
यावेळेस सफल झाले, क्रॉस झाले, जागा बनवली होती मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या दरम्यान चेंडू मात्र निघून गेले किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. एक हमारे एक तुम्हारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धक्क्याने माणूस सुधारतो असं आपण नेहमी म्हणतोय. एक षटकाराचा धक्का लगेच वापसी करून दिला गेला आहे. निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा तयार होईल, सरसावरेल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. 44 धावांचं लक्ष असताना 10 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. क्या बात आहे, अतिशय ताकदवार स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा पार, बिग षटकार. नाही रे त्याला तोड नाही. असेल तेव्हा तेव्हा तारणहार बनतोय. नेहमीच आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी आले शुभम, आणि यावेळेस सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी सिंगल डबलने खेळ केला, परंतु आता सामना फसत चाललेला आहे. डोक्यात चित्र उभं केलं, मला मोठे पटका खेळायचा आहे, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो काय ताकदवार परफेक्ट बॅटवरती घेतलेला चेंडू पाहतोय आपण, आणि चेंडू सीमापार षटकार. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र पवित्रा चेंज केला होता, बट कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव. धावसंख्या पाहतोय 16. आपण पाहतो ना, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिक्सर, आणि पुन्हा एकदा डॉट. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय, कारण एक बॉलर तर एक बॅट्समन असा चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कश्मकश जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम खेळतायत. खास करून जास्त अपेक्षा या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून अर्थात पोगाव टीमच्या माध्यमातून खूप सिगेला लागलेल्या आहेत. घरची खेळपट्टी आहे, घरचं मैदान आहे, आणि घरची स्पर्धा आहे. पुढे चेंडू. यावेळेस खूप चांगला चेंडू आपण पाहिलं तर कानामागून आला आणि तिखट बनून गेला, अशी परफ्यूम डिलेव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण पाहते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती. आता मात्र 12 मध्ये 28, 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. डावाला सुरुवात झाली, 11च्या सरासरीने 44 धावा जमा करायच्या होत्या. 2 षटक अर्थात 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 16 जमा केल्या, आणि आता 12 मध्ये 28. चला पोगाव, मीटिंग कमी आणि खेळ चांगला दाखवा. मित्र, तुमचं मैदानाच्या आतमध्ये काम खूप चांगलं झालेलं आहे, आणि ज्यावेळेस प्रभाव असतो त्याला अडवायचं नसतं, थांबवायचं नसतं. त्यामुळे तुम्ही मॅच थांबवू नका, मॅच चालू ठेवा. सर्व गणित तुमच्या बाजूने आहे, परंतु एक आपण बोलतो नाही का, टोला लागण्यासाठी जर तुम्ही असा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा उलट परिणामही पाहायला मिळते. आणि क्रिकेट हा पलटवारचा खेळ आहे. एखादा षटक एखाद्या टीमच्या बाजूने लागेल तर लगेच तो चेंजही होऊ शकतोय. तर पाहूया तिसरे षटक कोण घेऊन येते, आणि अतिशय महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी, कारण इथं मात्र जर पाहिलं तर तिसरं षटक किती धावांचं येईल, किती धावा थांबल्या जातील याचं भवितव्य शेवटच्या ओव्हरला आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथनं समजेल की शेवटच्या ओव्हरला किती धावांचं आव्हान शिल्लक राहील. यस, क्रिकेटवरती ज्याचं नितांत प्रेम, असं गजाने तो मजा नाही. किरण पाटील सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये, रोहन पाटील गोलंदाजी मार्कवरती, युवा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतंय. निश्चितच पोगाव संघाचा या मित्रमंडळाचा चांगला प्रयोग पाहायला मिळतंय, कारण याच्यातून ज्याचा फॉर्म चांगला पाहायला मिळेल त्याला निश्चितच प्रथम टीममध्ये स्थान दिलेच जाईल. आणि पोगाव टीम खास करून या भिवंडीने तर ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमधून एक चांगला काम उभारीला पाहायला मिळते. सेल्के ब्रदर्स अँड टीम यांच्या माध्यमातून अनेक प्लेयर घडवताना पाहायला मिळत आहेत. काही आगामी वर्षामध्ये ही टीम सुद्धा एक महाराष्ट्रभर चर्चा राहिली, यातनं काही शंका नाही आहे. कारण नवीन प्लेयर तयार कराल तरच तुमची टीम टिकेल, अन्यथा त्या टीमचा कुठेतरी काल सीमित असतो. असो बोलूया खेळाकडे. रोहन पाटील 12-28 इक्वेशन. पुढील चेंडू फुलटॉस या ठिकाणी टर्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे बट बनायला प्रेक्षक, चेंडू निघून जातो सीमा पार, चौकार.
क्वालिफाईड डिलिव्हरी दिली जाईल तर सचिन मात्र तो कुठं दडबडेल. चौकार या ठिकाणी आपण पाहिलं तर शतरशी होता परंतु त्याच्या डोक्यावरून सीमा पार. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस वड शॉट पुन्हा एकदा अप्रतिम तोलून मापून मारलेला हा आपण पाहतोय. फोर्सिंग ताकदवार सिक्सर. सव्वीस धावा धावफलकावरती या ठिकाणी 44 धावांचा लक्ष असताना या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती 2 चेंडूमध्ये 10 आल्या 26 झाल्या. अजूनही आपण पाहतोय सामना संपलेला नाही आहे. मेहनत जारी रख. एक दिन तेरा ही वक्त आएगा और एक दिन तू ही कहलाएगा. हम भी किसी से कम नहीं. कमबॅक करतो या ठिकाणी गोलंदाज रोहन. युवा गोलंदाज आहे, दडपण घेत नाही आहे. आणि निश्चित जेवढे तुम्ही मॅच टप खेळाल तेवढा आत्मविश्वास तुमचा दुगीने होत असतोय. आणि जेव्हा आत्मविश्वासाचा वजीर तुमच्याकडे असेल तर खेळ असतो की जीवन चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला येतो कार्पेटच्या सहाय्याने छत्रशा गायदे या ठिकाणी एकच धाव. धक्क्याने माणूस सुधारतोय. 2 बाउंड्रीचे धक्के आणि कमबॅक करतोय रोहन पाटील. क्या बात आहे. ही खुमारी पाहायला मिळते. आणि मित्र हेच तर करायचं असतं. झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायचं असतं. पाय डगमळाचे नाहीत, पाय स्थिर ठेवायचे. आता पायाला घाम फुटू द्यायचं नाही आहे. जे होईल ते चांगल्यासाठी होईल हे मानस धरून पुढे चालत राहायचं असतं. तुषार शेळके आपण पाहू शकता टीमला लीड करतायत, कोचिंग करतायत. भवितव्य दडलं या टीम मध्ये पोगावचं. क्या बात आहे. वडा बॉल. वाह. गोलंदाजी आवडली असेल तर या 2-3 चेंडू मध्ये जर निश्चित टाळ्यांचा गरजार्थ होणं गरजेचं आहे. युवा आहे, नवका आहे, अनुभवाची कमी आहे परंतु हिम्मत खूप आहे. 2 षटकार जरूर मारले आहेत आपण शुभमने. 9 चेंडू मध्ये 5 डॉट 2 षटकार धावा बनवल्या परंतु कुठेतरी अडचणीमध्ये टाकतोय. पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अंधाधुंदी ब्लाइंड शॉट. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फटका असा खेळला जातोय. तालमेलची कमी आणि फलंदाज बाद होते या ठिकाणी. रॉयल मुकुंद फार्म हाऊस हाय तो लय फेमस. पंच काय निर्णय. फलंदाज बाद की नाही.
वेळ वाया न घालवता मॅच या ठिकाणी पाहतोय कुशल मुवमेंट मध्ये आलेले आहे. 28 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. 6 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. आता कमर कसून गोलंदाजी पाहायला मिळेल. 6-16चं इक्वेशन. थोडीशी मॅच दोन्ही संघांसाठी टेन्शन मध्ये आलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये टेन्शन घ्यायचं नसतं तर टेन्शन द्यायचं असतं. पाहूया कुठल्या टीमला टेन्शन देतो. दोन्हीही गाव बंधू आहेत. अतिशय प्रेमळ मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू टर्न केला गेलाय, खाली रिझल आहे, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. थोरा मोठ्यांच्या केलेला आहे, दबदबा ठेवलेला, आक्रमण केलेलं आहे. प्रति हल्ला या ठिकाणी प्रफुल्ल वरती चढवला गेला आहे. चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या पाहतोय धापलकावरती 32. आता मात्र येणारे चेंडू 5 आणि 12 धावाची आवश्यकता आहे. 5-12चं इक्वेशन पाहायला मिळतंय. 12 धावा धापलकावरती जमा कराव्या लागतील जर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर. इथून एकात 2 चांगल्या चेंडूची आवश्यकता आहे तुम्हाला सामना वाचवायचा असेल तर. दोन्हीकडून संघर्षाचा मैदान गाजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि याच्यासाठी हवी असते ती जिद्द. जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि जिद्दीसाठी तुम्हाला करावी लागेल मेहनत. मेहनत जारी रख मित्रा, एक दिन तुम्हारा आएगा. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय धाव घेतली नाहीये. आत्मविश्वास स्वतःवरती दाखवला जातोय. शुभम याच्या माध्यमातून डावाला आकार त्यानेच दिलेला आहे. आतापर्यंत आपण जर पाहिला तर मंचा भाई अर्थात विक्रांत गुलवी यांची आपण टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत असताना. यावेळेस उडवलाय जरूर, हवेमध्ये आहे छत्रशक त्या ठिकाणी. क्या बात आहे. युवा छत्रशक रोहन यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. बनम्या नाही रे. यस, गजाने तो मजाने यांच्या सुपुत्र आपण पाहतो. त्यांनी झेल अप्रतिम जेज केला गेला आणि त्यांच्या पिताश्री अर्थात किरण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि त्याचबरोबर भावेशजी वारे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकता 500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. निश्चित हे सपोर्ट करणं गरजेचं असतं. आपल्या खेळाडूचा मनोबल वाढवणं गरजेचं असतं. प्राइस किती लावली याला महत्व नाही आहे, परंतु त्याचा आनंद आपल्या हृदयामध्ये किती साठवतोय याला खूप महत्व आहे. आणि आनंद गगनात मावेना आपण पाहतोय पोगाव संघाचं. या ठिकाणी एक हमारे एक तुम्हारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रफुल्लवरती पहिल्या चेंडूवरती चढवला होता, प्रति हल्ला चौकार सुरू केला, त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताला गेला डॉट आणि इथं मात्र आपण पाहिलं तर विकेट. सांघिक कामगिरी ही चांगली पाहायला मिळाली, वैयक्तिक कामगिरी ही चांगली पाहायला मिळाली. 3-12 कुणाचा फिरेल गारा पाहूया. कुणाच्या वात्यात 12 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. पाहूया राजा ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, छत्रपतीच्या खाली येतोय आणि या ठिकाणी रिले कॅच. क्या बात आहे. एकामेका सहाय्य करू आणि चांगली कॅच पकडू असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. ते सामना होता कुठं, सामना आला कुठं, या ठिकाणी आपण पाहतोय एक बिग विकेट प्राइज विकेट राजांचा या ठिकाणी मिळवलेला आहे. आता मात्र सामना कुशल मुवमेंट मध्ये. येणारे चेंडू 2, विजयाचं समीकरण 2-2 अर्थात 12. भावेश वारे यांच्या माध्यमातून पुकारलं गेलं होतं, सामन्यावर ते प्रभुत्व मिळवलं आणि जर तुम्ही जरा सामना विजय संपादन करून दिलं तर तुम्हाला मेजवानी दुपारच्या सत्राची दिली जाईल. आणि आमचे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य महेशजी वारे हे पण सांगतायत
3 ठिकाणी जेवण तुम्हाला उपलब्ध झाले. 3 दिवस तुमचे जातील. प्रवीणजी पाटील यांच्याकडून सुद्धा मेजवानी. महेशजी वारे साहेब हे आहेत, ते सांगतात की घरपर्यंत जेवण पोहोचलं जाईल. भावेशजी वारे या ठिकाणी ते सांगतात दुपारचं जेवण. पाहूया काय घडते 2 चेंडूंमध्ये. 3 दिवसाचं 3 टायमाचं जेवण उपलब्ध झालेलं आहे. बट काही असो, सामना खूप अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 2ला 2 सिक्सरची आवश्यकता, 12 धावेची आवश्यकता. गोलंदाज प्रफुल्ल पाहतोय आपण, कमबॅक केलं गेलं आहे. सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथं मात्र पाहतोय, क्या बात आहे. सुटकेचा श्वास निश्चित पोगाव संघाने सोडला असेल, कारण पाहतोय डॉट चेंडू येतोय. आता मात्र 1ला 12. क्रिकेटमध्ये असा कुठला मोठा फटका नाहीये का ज्याच्यावरती 12 धावा येतील. यस, गेल ज्यावेळेस उडवाला नाणेफेक आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी बोलत नाही तर मी करून दाखवतोय, आणि त्यांची संपूर्ण टीम कामाला लागली आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ गेलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला जरूर, पण अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये विजय संपादन करतोय पोगाव. तर चला नाणेफेकीसाठी लगेच आपण यायचं आहे.